कमी संतांचे विवेक मी कृपा बहुतांची मजवरी 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 कृपा जनसमुदाय आहे तेव्हा त्या त्यांचं जीवन असावं, परंतु या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये जरी आपल्याला आत्मज्ञान झालं तरी हे शब्दज्ञान परोक्ष ज्ञान एवढ्यावर भागत नाही, त्याच्या ठिकाणी काही सामुग्री राहते, त्याला खरी त्या ज्ञानाला शोभा येते ती भक्तिप्रेमाने येत असते, जे ज्ञानाला शोभा येते ती वैराग्याने येते, त्या ज्ञानाला शोभा दया परोपकार दान यांनी येते. परंतु जर एकदा मनुष्याला संत संगती झाली तर हे गुण आपल्याला शोधावे लागत नाही, प्रयत्न करावे लागत नाही, संतांच्या कृपेने त्या आपल्या अंतःकरणामध्ये कायमचे येऊन स्थानापन्न होतात आणि आपल्या जीवनाचा हा आत्मज्ञान हा स्थायी भाव होतो. आणि शास्त्री महाराज आणि डॉक्टर बालाबा हे थांबतील आणि याच्यानंतर नवरा नवरीची एंट्री झाल्यानंतर फक्त शास्त्रींचे आशीर्वाद होतील आणि त्याच्यानंतर मंगलाष्टकं होतील. मंगलाष्टकं 7च होतील, ते 7 जणांकडूनच होतील. पहिलं मंगलाष्टक ब्राह्मणांकडून होईल, दुसरं मंगलाष्टक हे आमच्या मालपाणी ताईंकडून गायक होईल आणि तिसरं आणि चौथं 5वं वारकरी संप्रदायातील जेवढे गायक असतील त्यातल्या कोणत्याही तिघांनी एक म्हणायचं आहे आणि शेवटचं मंगल गुरुंकडून होईल. याच्यानंतर फक्त स्टेजवरची मंडळी थोडी खाली चला, खरं तर सगळं चला खाली, चला सगळे चला खाली आता, आणि भरपूर जागा आहे. हा मंत्री महोदय थांबा, आणि तर समोर जागा आहे, जेवणाचे जेवढे राहिले तेवढे जेवण करून घ्या, जेवण चालूच आहे, फक्त खाली चला सगळे चला. आता सगळे द्या ना, तुम्ही कळू कसे, चला खाली चला सगळे. हा आय कार्ड वाले सुद्धा खाली चला आता आय कार्ड वाल्याचं काही काम राहिलं नाही. कृपया आदरणीय महाराजांनी आपल्या सर्वांना जी विनंती केली आहे त्या विनंतीचा आपण या ठिकाणी आदर ठेवूयात आणि सर्वांना विनंती, कृपया आपण सर्वांनी या ठिकाणी खाली यावं ही विनंती. मोबाईल फोटोवाले खाली, सगळे मोबाईल फोटोवाले खाली. स्टेजवर जे बसलेले आहेत, सोप्यावरच्या कोपऱ्याला जे बसले त्यांनी प्लीज आता इथं सगळी जागा मोकळी करून द्यायची आहे. फक्त मंत्री महोदय आणि खासदार साहेब बसतील इथं, बाकीच्या सगळ्यांनी खाली जायचंय. कृपया विनंती, चला तुम्ही पण चला खाली, चला चला. त्या निमित्ताने बीडवरून हरिदासजी जोगदंड, सुनील महाराज नागरे त्यांचे चला सगळ्यांनी खाली चला. महाराजांची विनंती आहे.
डॉक्टर नारायण महाराज जाधव हे वधूवरांना या ठिकाणी शुभ आशीर्वाद देतील. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. संत सम्राट ज्ञानोबाराय, वैराग्यराग्रसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांचा आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अहेतुकी अशा अनुग्रहामुळं इंदोरीकर बाबांना विनंती करतो, एवढ्या कमी याच्यात जमत नसतं, टाळी वाजूयात आणि बाबांचं स्वागत करूयात. या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. मध्यस्थी या नात्याने ताईंचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मंडळी, खरं तर घराघरामध्ये, घराच्या बाहेर आणि गावागावामध्ये भिंती बांधणाऱ्यांची मोठी संख्या वाढली, परंतु भिंती बांधणाऱ्यांपेक्षा पूल बांधणाऱ्यांची संख्या आता मोठी व्हायला हवी. आणि म्हणून पूल बांधण्याचं काम, दोन घराण्याला एकत्र आणण्याचं काम खऱ्या अर्थानं आदरणीय ताईंनी या ठिकाणी केलं. ताईंचं मनपूर्वक देशमुख परिवार आणि चिलप परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीनं मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद. या जागेचे मालक हेमंतराजे पवार, उदयसिंह पाटील गुंजाळ, राजेंद्रजी गुंजाळ खूप तिकडे बसलेत. त्यांना तिघांना विनंती, आपण पुढे या. संपलं का तुमचं? सगळ्यांच्या शब्दामध्ये आभार मानणं माझ्याकडून शक्य नाही, परंतु आजच्या विवाह सोहळ्याबद्दल साखरपुड्याची चर्चा जशी महिनाभर चालली, तशी ही चर्चा 1 वर्षभर आरामशीर चालेल. आणि बऱ्याच लोकांची अशी शंका आहे की इंदुरीकर महाराजांनी मुलीचं लग्न का एवढं मोठं का केलं. तर लोकांचा पहिला एक शंका आहे की इंदुरीकर महाराज लोकांना सांगतात की लग्न साधे करा आणि स्वतः मोठा केला. त्याचं उत्तर असं आहे, ज्याची परिस्थिती आहे, ज्याला संतांनी दिलाय आणि ज्याच्यावर ज्ञानोबारायाची कृपा आहे त्याने जरूर करावं. पहिली शंका आहे. दुसरी बस खाली. दुसरी एक ओरड आहे की एवढे आज जरा जेवण झालं, त्यात 2-3 कमेंट पडल्या जेवणाच्या की इंद्रिकर महाराज एवढं जेवण घालतात, मग त्यांनी मठ्ठ्यावर मी बोलतो, मग त्यांनी मठ्ठा केला का. तर पहिला प्रश्न, तो मठ्ठा मी माझ्या सगळ्या कार्यक्रमातून वजा केला, म्हणजे त्याच्याबद्दल बोलायचं तुम्हाला राहत नाही. दुसरी गोष्ट, बऱ्याच लोकांनी गुलाबजामुची चर्चा केली, तो लांब असावा. मी गुलाबजामू केलाच नाही, हा दुसरा मुद्दा केला. तिसरा मुद्दा असा होता लोकांचा की बऱ्याच आज दिवसभर ओरड होत्या की तिसरी गोष्ट अशी होती, महाराष्ट्रीयन जेवण असावं. लोकांनी तसं काय केलं तर रात्री, सकाळी आणि आत्ता आपण जे जेवण केलंय, आम्ही शुद्ध सात्विक वारकरी माणसं आहोत. आम्ही महाराष्ट्रातली आहोत, छत्रपतींच्या रक्ताचे आहोत. आम्ही दुसरा पदार्थ खाऊ शकत नाही. हे पहिली गोष्ट आहे. मग बऱ्याच लोकांची उद्या एक शंका राहील की ह्या माणसाने एवढा कार्यक्रम मुलीचा का केला. महाराज, तुम्हाला बसणाऱ्यांना माहीत नसेल, आमची मुलगी आणि मुलगा आज मोठा झाला हे तुम्हाला आज दिसतं. आज माझी मुलगी मोठी झाली हे दिसतंय, पण आम्ही दोघं कीर्तनकार असताना माझ्या मुलीला आणि माझ्या मुलाला कधीही वडिलांचं सुख कधी मिळालं नाही. 3 महिन्याची माझी मुलगी असताना दुसऱ्याच्या घरामध्ये ठेवून आम्ही कीर्तनं केली. माझ्या मुलांनी 10वी पर्यंत आत्तापर्यंत त्यांची वडिलांचा संपर्क कधी आला नाही. तुम्हाला पाहायचंच असेल तर शास्त्री बसलेले आहेत. माझा स्वतःचा मुलगा नामदेव शास्त्रींकडे शिकायला आहे, शिकायला त्यांच्याकडे आहे. त्यांनी सांगावं, मी 3 वर्षामध्ये माझ्या स्वतःच्या मुलाला सुद्धा भेटायला गेलो नाही. शास्त्री सांगतील, आम्ही रात्रंदिवस 32 वर्ष रक्ताचं पाणी करून 6-6 तास बोलून 800 किलोमीटर प्रवास करून आम्ही कुटुंब चालवलं. आणि कुटुंब बंद करत आहे बंद. कुटुंब चालवत असताना आम्ही नुसतं कुटुंबच नाही चालवलं, तर समाजाच्या देणेदारीतून आम्ही कोणत्या क्षेत्रात कमी पडलो नाही. बसलेल्या कोणत्याही माणसाने सांगावं की आम्ही कोणतंही क्षेत्र असो, मंदिर बांधायचं आम्ही पुढेच आहोत.
सप्ताह करायचा आम्ही पुढेच आहोत, विद्यालय चालवायचं आम्ही पुढेच आहोत. अनेक लोकांनी विद्यालय चालवली असतील, पण आतापर्यंत 1 रुपया न घेता 13 शिक्षकांना नोकरी देणारा एखादी संस्था मला महाराष्ट्रात दाखवा, ती माझ्याकडे आहे. की ज्यांचे माझ्याकडे 15 लोक काम करतात, 1 रुपया न घेता मी विद्यालय घेतलं. आणि आतापर्यंत विद्यालयाला 5वी ते 10वी पर्यंत चाचणीची फी सुद्धा नाही असं विद्यालय मी चालवतो. परंतु मला ट्रोल करताना ही गोष्ट काय केली जाते त्याचं उत्तर प्रत्येकाने जीवनामध्ये सापडलं पाहिजे. आता या गोष्टी आता उद्या प्रश्न उभा राहील, एवढा खर्च यांनी उपलब्ध केला कसा? हे पैसे यांनी आणले कुठून? मग काही एक वर्ग असा म्हणेल जनतेतेच गोळा केले आणि जनतेला दिले, दुसरा वर्ग असा म्हणेल त्यांनी जनता लुटली, तिसरा वर्ग असा म्हणेल त्याला सगळ्यांचं समर्पक उत्तर आहे. माझ्यावर प्रेम करणारी जेवढी भक्त मंडळी आहे त्या भक्त मंडळीने 90% लग्नाचा खर्च स्वतः केलेला आहे. स्वदेश प्रॉपर्टी असेल, कातोरे साहेब असतील, आमचे सगळे मित्रपरिवार असेल, तुम्ही बँडवाल्याला विचारा, मंडपावाल्याला विचारा, आचार्याला विचारा. आतापर्यंत माझ्याशी 26 वर्षात एकाही बँडवाल्याने आचार्याने व्यवहार केला नाही. त्यामुळे तो ट्रोल करण्याचा कोणालाही अधिकार नाही. ज्यांना आता आम्हाला देणाऱ्यांनी दिलाय, त्यामुळे त्याच्यावर चर्चा व्हायचं काही काम नाही. आता फक्त मी तुम्हाला एवढंच सांगेल की ते ट्रोल करा काय, हा त्याच्या बौद्धिक पातळीचा प्रश्न आहे. मी किती सांगितलं तरी 1.5 लाख रुपये जरी देऊन सोन्याची नळी आणली तर कुत्र्याचं शेपूट सरळ होत नाही, हा सिद्धांत. म्हणजे सोन्याच्या नळीत जरी घातलं तरी त्याच्यामध्ये ते होणार नाही. त्याला एक शब्द सांगतो बाबा, सांगू का शास्त्री? हा सांगू का? विश्वामध्ये जेवढे ग्रंथ झाले त्या ग्रंथांमध्ये श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः, ओम नमोजी. पण सांगदेव 65 लिहिताना सांगदेव 65 मध्ये 3 गोष्टी अशा आल्यात, एक हठयोगी आहे आणि एक ज्ञानयोगी आहे. सांगदेव महाराज हठयोगी आहे आणि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानयोगी आहे. हठयोग्याकडून आलेलं पत्र ज्ञानयोग्याकडे येत आहे तेव्हा ते कोर आहे, आणि ज्ञानयोग्याकडून पत्र जात आहे ते हठयोग्याला जात आहे, त्यामध्ये 65 ओव्या आहेत. आणि 65 ओव्यांमध्ये 3 ओव्या अशा आहेत. ज्ञानोबरायांनी इतके सुंदर 3 शब्द वापरले. अलंकार तुम्ही कोणताही करा आणि त्याला कोणताही आकार द्या, पण अलंकार सोन्याचं सोने पण सोडत नाही. कपडे तुम्ही कोणती घ्या, कापड सूत सोडत नाही. आणि गुळ तुम्ही कापा, फोडा, भुगा करा, पाण्यात भाजवा, शिजवा, गुळ नाही. तसं समाजामध्ये नास्तिक प्रवृत्तीची लोक, तुम्ही त्यांना ते त्यांचा मूळ स्वभाव सोडू शकत नाही, पण अशी माणसं जरूर पाहिजेत. त्यामुळे आपल्या चुका ध्यानात येत नाही. प्रथमतः तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो. सगळ्यांचं तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आपण वेळ जास्त झालाय. तुम्ही माझ्यासाठी जेवढं प्रेम आतापर्यंत टिकवलं, हे तुमचं माझ्यावर, मी तुमचा मुलासारखा आहे असं प्रेम समजून शेवटपर्यंत प्रेम राहावं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या कार्यक्रमाला देशमाने साहेबांचं अनमोल सहकार्य मिळालं. आणि हा कार्यक्रम कातोरे साहेब, देशमाने साहेब भक्त परिवारानेच केला. मी यातलं काहीच केलं नाही. याच्यानंतर गुरुवारी शास्त्रींचे आशीर्वाद होतील आणि लंगत मंगलाष्टक होतील. एक विनंती आहे, जेवण सगळ्यांनी करून जायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या शैलीनं वेड लावणारे इंदुरीकर महाराज, मला सगळ्यात मोठं आश्चर्य वाटतं, पुढचा जो इंदुरीकर आहे तो सगळ्या बुद्धिमान लोकांना गार करणारा असेल ही माझी खात्री. कारण की गडावर शिकायला कृष्णा आहे आणि अतिशय सुंदर अभ्यास करतो. 23 वर्षामध्ये कृष्णासारखा मुलगा आमच्या गडावर आला नाही आणि उत्तम पद्धतीने अभ्यास करून माझ्यानंतर तो ज्ञानेश्वरीची धुरा सांभाळेल. म्हणून इंदोरीकरी महाराज, तुम्ही जे आयुष्यभर कीर्तन केलंय त्याचं पुण्य तुमच्या मुलाला मिळालं आणि तो बुद्धिमान निघाला. तुम्ही हलकट लोकांकडे का बघता हेच कळत नाही मला. टीका करणारी लोक ही सर्वसामान्य असतात, लहान असतात,
बौद्धिकदृष्ट्या कमकुवत असतात, त्यांना वैभव सहन होत नाही, हत्तीचं वैभव सहन होत नाही, आणि हत्ती आला तर लोकांना कळावं म्हणून भुकणारे पण पाहिजे. त्याच्यामुळं इंदुरीकरावर टीका करतात. जितकी जास्त होईल, ज्ञानोबा म्हणतात, तितका माणूस हा मोठा असतो. म्हणून येत्या नवीन इंदोरीकराचं आपण सगळ्यांनी स्वागत करा. ज्ञानेश्वरीतला तो भविष्यातला उगवता सूर्य आहे आणि अतिशय चांगलं शिक्षण आहे. आपल्या सगळ्याला कल्पना आहे, मी विनाकारण स्तुती करत नाही, पण खरंच आमच्या भगवानगडाचं भाग्य आहे इंदोरीकर महाराजांनी तो मुलगा देऊन ज्ञानेश्वरी भविष्यातलं माझं टेन्शन कमी केलं. आता महत्वाचा विषय आहे, पितृकार्यातलं सगळ्यात मोठं कार्य आणि अवघड मनाने केलं जाणारं मुलीला निरोप देणं, आणि जिला आपण आपल्या रक्तातून वाढवलं तिचा आज तसा निरोपाचा दिवस आहे आणि आनंदाचा दिवस आईचा आहे की ती एक चांगल्या घरी चाललेली आहे. ज्ञानेश्वरी आज साहिलला भेटली. साहिलने ज्ञानेश्वरीचं कौतुक करावं आणि आपला वंश पुढं वाढवावा. माऊलीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे राहील. जास्त न बोलता आपल्याला सगळ्याला वेळ झालेला आहे. इंदोरीकर महाराजांना पुन्हा सांगणे, याच्यानंतर इंदोरीकर महाराज टीकेला उत्तर देऊ नका. आपल्या कीर्तनाने लोकांना उत्तर द्या. एवढा समाज जमून दाखवा, मग त्या लोकांनी इंदोरीकर महाराजांवर टीका करावी. शुभमंगल सावधान. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा. अज्ञान त्वरुणी बुद्धिमती दे. आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी. हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. प्रथम पूजावा गणपती. दुसरे वंदन श्री मुक्ताईसी. अर्जुन रथासी श्री कृष्ण सारथी. धन्य धन्य हिंदू संस्कृती. राम जसा कौशलेला. कृष्ण जसा देवकीला. जिजाऊ मातेने पुत्र दिला या भारताला. तसा एक पुत्र व्हावा या वधूवरांना कुर्यात सदा. मंगलम वधूवर्यो शुभम भवतु. जोरात टाळी वाजूयात. फटाक्यांची आतषबाजी आणि वरमानाचा हा सुंदर सोहळा.